प्रत्येक वेळी जर तुमची सून तुम्हाला गृहीत धरत असेल आणि तुम्हाला मान सन्मान देत नसेल तर तिला धडा शिकवल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका. कारण एकदा सहन केलेली गोष्ट आयुष्यभर सहन करावा लागत असते. जसाच तसे वागल्याशिवाय सुनबाईचे डोकं काही ठिकाणावर येत नाही. म्हणून एका सासूने आणि मुलाने केली भन्नाट आयडिया. जी सून सासूला सतत त्रास देत होती, आता तीच सून कशी सासूच्या पुढे पुढे करते ते कथेमध्ये आपण पाहूया. संध्याकाळी ऑफिसमध्ये कामात गडलेला राघव बायकोला फोन करून म्हणाला, अनु, आज संध्याकाळी घरचे येणार आहेत, मस्त स्वयंपाक करून ठेव. अनुराधा कपाळावर आट्या आणत म्हणाली, काय पुन्हा तुझ्या घरचे? मला नाही जमणार. हां, मी काय रोबोट आहे का की मी काही कळणार नाही? एकटीने काय काय करायचं ते बघ राघव. तुला त्यांना भेटायचं असेल तर तिकडे बाहेरच भेट. तू त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये घेऊन जा, काय खायचं आहे ते दे आणि तिकडूनच त्यांना निरोप दे. बायकोचं बोलणं ऐकून राघव थोडा शांत ठाम आवाजात म्हणाला, अगं, ते काय नेहमी येतात का आपल्याकडे? आणि मला तूही तिकडे जाऊ देत नाहीस. वर्षातून किमान एकदा तरी त्यांना आपल्या घरी येऊ दे ना. माझे आई वडील आहेत ते. अनुराधा काही उत्तर न देता मनात म्हणाली, जाऊ दे येऊ दे, ह्याच्या घरच्यांना मी काय करणार नाही, कशालाच हात लावणार नाही. त्याला जे करायचं ते करू दे. तिने काही न बोलता रागाने फोन ठेवला आणि चादर पांघरून झोपली. रात्री 7:30 वाजता दारावरची बेल वाजली. सासू सासरे येणार आहेत म्हणून तिने आजारपणाचं नाटक केलं होतं. त्यामुळे हळूहळू चालत जाऊन अनुराधाने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण राघवच्या बोलण्यावरून तिला वाटत होतं की तिचे आई बाबा येणार आहेत, पण दरवाजात तर तिचे आई वडील आणि भाऊ मिलिंद, भाऊजी सीमा आणि त्यांची 2 मुले उभी होती. सासू सासरे येणार असल्यामुळे तिने काही स्वयंपाक देखील केला नव्हता. तिने आजारी असल्याचं नाटक करून डोक्यावर ओढणी बांधली होती आणि त्या अवतारात दरवाजा उघडायला आली होती. अनु घाबरून सगळ्यांकडे पाहत होती. तेव्हा आईच्या आवाजाने ती भानावर आली. तिची आई म्हणाली, हे काय ग, काय झालं तुला? आजारी आहेस तू? आणि सकाळी जावई बापूंसोबत तुझ्या बाबांचे बोलणे झाले होते, पण तेव्हा तर त्यांनी काही सांगितले नाही की तू आजारी आहेस. तेव्हा आजारी होतीस का? त्यावर अनु लगेच म्हणाली, त्याचं काय झालं आई? मी आजारी आहे असं जर राघवला सांगितलं असतं तर तुझ्या जावयाला खूप टेन्शन झालं असतं ना, आणि मग त्याने तुम्हाला बोलवलंही नसतं. मग आई म्हणाली, मी काही आजारी नाहीये, फक्त माझ्या चष्म्याचा नंबर बदलला आहे, त्यामुळे थोडं डोकं दुखतंय, बाकी काही नाही. तुम्ही आत या ना. वहिनी, तू कशी आहेस? अनु म्हणाली, अरे बाळा, कंपनी पण तुझ्या आत्तूकडे आली आहे ना. असं बोलून ती गुपचूप हसली. मग तिने सगळ्यांना बसायला सांगितलं आणि किचनमध्ये पाणी आणायला गेली. किचनमध्ये जाऊन तिने पटकन तिच्या मोबाईलवरून राघवला फोन केला आणि म्हणाली, कुठे आहेस राघव? अरे, तू का स्पष्ट सांगितलं नाहीस की माझ्या घरचे माझे आई वडील येणार आहेत? मुद्दाम केलंस ना तू हे? आता सांग बरं, मी काय करू आणि लगेचच त्यांना खायला काय देऊ म्हणून सांगायला हवं होतंस ना तू आधी. पटकन ये आणि माझ्या मदतीला ये. राघव हसला आणि म्हणाला, काय करायचे आणि काय बनवायचं हे तू ठरव, तुझंच ठरव. मी शहरात नाहीये, मी आणि माझ्या घरचे हिल स्टेशनला आलोय. आणि हो, तुझ्या घरच्यांना सरप्राईज म्हणून मीच बोलवलं होतं, खास करून तुला धडा शिकवण्यासाठी. एक लक्षात ठेव अनु, जोपर्यंत तू माझ्या घरच्यांना आपलं मानत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरच्यांना आपलं मानणार नाही. हे सगळं ऐकून अनुला खूप राग आला आणि ती म्हणाली, मला न सांगता आणि एकटीला सोडून तू तुझ्या आईवडिलांसोबत बाहेर फिरायला गेलास. राघव म्हणाला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस. असं म्हणत त्याने फोन कट केला आणि फोन ठेवून दिला. तिकडे बाहेरच्या खोलीत तिच्या माहेरची मंडळी बसली होती. तिची आई किचनमध्ये आली आणि म्हणाली, काय ग अनु, काय अनु, चहा की पाणी? पाहायचं सोडून आम्हाला बाहेर बसून फोनवर गप्पा मारत बसलीये. अगं, तुझे बाबा आणि मी आलो असतो तर मला याचा काहीच फरक पडला नसता, पण तुझे दादा आणि वहिनी आले आहेत, ते काय म्हणतील? दादाचं सोड, पण तुझी वहिनी काय म्हणेल? नंदेच्या घरी गेल्यावर तिने साधं पाणीसुद्धा विचारलं नाही, साधं सरळ आत जाऊन बसली, फोनवर बोलतीये. त्या आईचं बोलणं ऐकून अनु पटकन सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली. त्यानंतर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे चहा, कॉफी आणि सरबत करून दिला. आईला अनुच्या चेहऱ्यावरती नाराजी असल्याचं जाणवलं. आईने तिला पाहून विचारलं, काय ग, तू अजून स्वयंपाक केला नाहीस का? तुला जावई बापूंनी सांगितलं नाही का? अगं, आम्हाला जेवायला बोलवलं म्हणून तर सगळे आम्ही आलोत ना, आनंदाने इकडे. अनुराधा म्हणाली, त्यांनी मला सांगून द्यायला अथवा न सांगून द्यावं, पण तुम्ही तर मला फोन करून येणार असल्याचं सांगायचं होतं ना. आई म्हणाली, अनु, हा काय प्रश्न आहे? आम्हाला जावई बापूंनी जेवायला बोलवलं आहे म्हणजे तुला ठाऊक असणारच ना.
पुढे अनु काही न बोलता गप्प बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढा तिथे तिचा भाऊ मिलिंद आला आणि म्हणाला, मला तर वाटलं आपल्या सगळ्यांना पाहून ताई खूप खुश होईल, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतंय की आपण इथे येणं तिला आवडलेच नाहीये. भावाचं बोलणं ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, अरे दादा, असं का बोलतोयस? तुम्ही माझ्या घरी आलात हे मला का नाही आवडायचं? तिने पटकन कोणाची मदत न घेता स्वयंपाक पटकन बनवला आणि काही वेळातच सगळे जेवायला बसले. मिलिंद म्हणाला, ताई, अजून भाऊजी कसे आले नाहीत? तेव्हा ती म्हणाली, दादा, अरे ते बाहेर फिरायला गेले आहेत. तिचं बोलणं ऐकून आई पप्पांनी आई वडिलांना एकमेकांकडे पाहिलं आणि मनात प्रश्नांची गरज झाली होती. तिच्या आई बापांना प्रश्न सर्वात मोठा होता की आम्हाला घरात बोलवून ठेवून जावई बापू अनुला एकटीला सोडून जावई बापू बाहेर फिरायला गेलेच कसे? तेव्हा त्यांनी अनुला काही सांगितलं नाही. सगळ्यांनी जेवण केलं आणि एकटी घरात आहे असा विचार करून सगळे रात्रीचे तिच्याच घरी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनु झोपाळ्यावर पेपर वाचत बसली होती. बाबांना चहा दिला तेव्हा अनुराधाचे वडील तिला शांतपणे म्हणाले, अनुराधा, बरं सांग ना, तुझ्यात आणि जावई बापूंमध्ये काही गडबड आहे का? काही झालंय का? काल इथे आल्यानंतर तुझा चेहरा पाहून आम्हाला खूप धक्का बसला. तुला आम्ही इथे आलेलं आवडलं नाही का? हे स्पष्ट जाणवत होतं तुझ्या चेहऱ्यावर. आणि आता सगळ्यात जास्त काळजी वाटते की तू आजारी असताना तुला एकटं सोडून ते बाहेर कसे फिरायला गेले? काही झालं तर नाही ना? मी त्यांना याचा जबाब नक्की विचारणार आहे. बाबांचं बोलणं ऐकून अनुराधा आता मात्र घाबरली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही त्यांना काहीच प्रश्न विचारू नका. त्यांचे फिरायला जायचं आधीच ठरलं होतं. ते त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत आणि म्हणून मला सोबत घेऊन गेले नाहीत. बाबा रागात आहे हे तिला स्पष्ट दिसत होते. ती खूप घाबरली होती. काही वेळाने अनुचा भाऊ आणि भाऊजाई घरी जायला निघाली. तिचा भाऊ म्हणाला, आई बाबा, आता आम्ही दोघे निघतो. आम्हाला ऑफिसला जायचं आहे. भाऊजी येईपर्यंत तुम्ही दोघेही इथेच थांबा. अनुला सोबत होईल. मी त्याला 2-3 वेळा फोन लावला पण त्यांचा फोन काही लागला नाही. आपण सगळेच गेलो तर ताई एकटी कशी राहणार? आजकाल खूपच वाईट भीतीदायक आहे. अनु म्हणाली, अरे दादा, राहीन मी एकटी. इथले शेजारी खूप चांगले आहेत. तू माझी काळजी करू नकोस. तू आई बाबांना सोबत घेऊन जा. तिचे बाबा म्हणाले, नाही मिलिंद बरोबर बोलतोय. जावई बापू आत्तापर्यंत आपण दोघे इथेच थांबू. येईपर्यंत थांबू दे मला. त्यांच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि सुनबाई, तुम्ही दोघे निघा आणि पोचल्यावर फोन बरं करा. बाबा असं ते दोघे निघून गेले. 4 दिवसांनी राघव घरी परतला. पाहिलं तर त्याचे सासू सासरे TV पाहत बसले होते. त्याला नीट माहीत होतं की जोपर्यंत तो घरात येणार नाही तोपर्यंत अनुचे आई बाबा तिला एकटीला सोडणार नाहीत. घरात येताच राघवने सासऱ्यांना वाकून नमस्कार केला. सासू म्हणाली, कसे आहेत जावई बापू? आणि हे काय वागणं झालं का? आम्हाला जेवायला बोलून तुम्ही ट्रिपला निघून गेलात. राघव म्हणाला, आई, आधी मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देऊ द्या. मग मी मस्तपणे माझे सांगतो की मी ट्रिपला का गेलो होतो. तुमची मुलगी तुम्हाला सगळं हे सांगेल. अनुचे बाबा म्हणाले, हे काय जावई बापू? तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता ना? मग गेलात, पण माझ्या मुलीला काय विचारायचं? आणि सांगा, घरात बायको एकटी असताना कुठलाही नवरा तिला सोडून फिरायला जातो का? 4 दिवस बैठकीच्या खोलीतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून अनु बाहेर आली आणि म्हणाली, अरे राघव, तू कधी आलास? तू सांग ना, चहा घेणार की थेट जेवायला बसूया? राघव म्हणाला, नाही, मी बाहेरून आलोय. आईनी जेवल्याशिवाय सोडलंच नाही. जावई बापूंचं ऐकून अनुचे बाबा म्हणाले, जावई बापू, तुम्ही तर मित्रांसोबत फिरायला जाणार होतात ना? मग आई बाबांकडून कसे परत आलात? सासऱ्याचे ऐकून राघव अनुकडे पाहिलं. ती लगेच खाली मान घालून बसत होती. तो हसला आणि पुढे काय बोलणार होता तेव्हा दारावरची बेल वाजली. राघवने दरवाजा उघडला तर मिलिंद आणि सीमा उभी होती. मिलिंद म्हणाला, भाऊजी, तुम्ही आम्हाला पुन्हा का बोलवलं? त्यावर तो म्हणाला, आधी तुम्ही आत या, सगळे सांगतो तुम्हाला. भावाला आणि भाऊजाईला आलेलं पाहून अनु पुन्हा आणखीनच घाबरली. तिला असं वाटलं की आता या सगळ्यांसमोर तिची पोल उघडणार आहे. राघव म्हणाला, सीमाताई, मी तुम्हाला बोलवते कारण आता जे काही मी सांगणार आहे ते ऐकायला तुम्ही हजर असायला हवे असं मला वाटतंय. विशेषतः सीमाताई, त्यांना काहीच कळत नव्हतं की राघवला खरंच काय सांगायचे. मिलिंद म्हणाला, भाऊजी, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं पण घरात तुम्हीच नव्हता. असं बोलून स्वतः बाहेर फिरायला जाणं तुम्हाला शोभतं का? राघव म्हणाला, आई बाबा, मिलिंद आणि सीमाताई, मला तुमच्याबरोबर अनुबद्दल काहीतरी सांगायचे. काही महिन्यांपूर्वी माझे आईवडील अचानक माझ्या घरी आले. ते अचानक का आले असं विचारल्यावर अनु माझ्याशी भांडू लागली
हे ऐकता तिच्या आईने म्हणाली, अनु, हा काय आगाऊपणा आहे ग? हे त्यांच्या मुलाचं घर आहे, ते कधीही येऊ शकतात आणि असं वाटलं तसं ते कितीही दिवस इथे राहू शकतात, अगदी कायमचेही. मग तू का भांडली आहेस त्यांच्याशी? जावई बापूंसमोर आणि अनु मान खाली घालून उभी होती. राघव पुढे म्हणाला, आई, ती फक्त भांडली नाहीये, माझे आई वडील आठवडाभर राहणार आहेत असं समजल्यावर ती तिच्या मैत्रिणींसोबत लोणावळ्याला फिरायला निघून गेली. बिचारे आई बाबा फक्त 2 दिवसात परत गावी गेले, कारण त्यांना न सांगता पण कळलं की त्यांच्या सुनेला सासरे आलेले आवडले नाहीत. मग मला सांगा ना, वर्षातून 1-2 वेळा माझ्या आई बाबा मला भेटायला येतात. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, मग त्यांना माझी किंवा मला त्यांची ओढ नसेल का? पण मला माझ्या आई बाबांना भेटायला पण जायला देत नाही. उद्या जर मी हिला म्हणालो की तू तुझे आई वडील तुझ्या आई वडिलांकडे जाऊ नकोस, किंवा सीमाताईंना जर मिलिंदसोबत अनुप्रमाणे वागल्या, तर तुम्हाला चालेल का? मिलिंद पटकन म्हणाला, मी सरळ सरळ तिला घराबाहेर काढेल. काल परवा माझ्या आयुष्यात येऊन जर ती मलाच माझ्या जन्मदात्या आई वडिलांपासून दूर ठेवायचा विचार करत असेल, तर मला अशी बायको नकोच, असं राघवने म्हटलं. नक्कीच, मग मी तसंच ठरवलं. पण अनुचे बाबा तिला रागाने पाहत होते. राघव म्हणाला, बाबा, अनुला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं केलं होतं. त्या दिवशी मी फोन करून तुम्हा सगळ्यांना इथे जेवायला बोलवलं आणि अनुला फोन करून सांगितलं की घरचे येणार आहेत, म्हणजे माझे आई वडील येणार आहेत. आणि तिला खरंच वाटलं की माझे आई वडील येणार आहेत, म्हणून ती मला म्हणाली, तुला तुझ्या आई वडिलांना बाहेरच भेट आणि एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला घाल आणि तिकडूनच निरोप दे. राघवचं असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला. तिचे बाबा म्हणाले, अनु, हे संस्कार तुला दिलेत का? आज तुला आमची मुलगी म्हणायला पण लाज वाटते. आम्हाला नाक कापलेस तू. एकीकडे नवऱ्याच्या आईवडिलांना दुखवतेस आणि दुसरीकडे स्वतःच्या आईवडिलांना खुश करण्यासाठी धडपडतीयस. ही काय पद्धत आहे वागण्याची? लग्नानंतर सासू सासरे सुनेच्या आईवडिलांसारखे असतात ना? राघव म्हणाला, आई बाबा, मला माझ्या आईवडिलांना सोडता येणार नाही. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे मी आता तुमच्या मुलीसोबत राहू शकणार नाही. राघवचं हे बोलणं ऐकून अनुच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे आई बाबा देखील घाबरले. अनु म्हणाली, नाही राघव, असं काहीही बोलू नकोस. मी नाही राघव म्हणणार, तुझ्याशिवाय राहू शकणार नाही मी. सीमा म्हणाली, ताई, तुम्हाला जसं तुमच्या आई वडील आवडतात तसंच राघव दादांनाही त्यांचे आई बाबा आवडत असतील ना? आवडतील हे तुम्हाला कसं नाही कळालं? दादा आई बाबा येणार आहे म्हटल्यावर म्हणून तुम्ही स्वयंपाक करावा लागेल म्हणून तुम्ही आजारी असल्याचं बहाणा केलास, नाटक केलं. पण जेव्हा माझ्या माहेरची माणसं आली तेव्हा माझी माणसं किंवा आईची मदत न घेता एकटीने स्वयंपाक केला. असं जर मी केलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? ऐकलं तुम्ही तुमचे भाऊजी काय म्हणाले ते? तर मी अशी वागले असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता? तुमच्या स्वतःच्या भावानेच आता मात्र अनुच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती म्हणाली, आई म्हणाली, अनु, संसार फक्त 2 माणसांचा नसतो, तर तो दोन्ही घरांच्या नात्यांचा एकत्र जमतो. जर तू जावई बापूंच्या आईबाबांना परक समजतीस तर तेही तुझ्याशी तसेच वागत राहतील. त्यामुळे तुझी चूक पाहता ते जेवढे वागले ते योग्यच आहे. अनुराधा आता रडत म्हणाली, आई बाबा, मी खरंच चुकले. माझ्या मूर्खपणामुळे मी सासू सासऱ्यांना नेहमी परके समजले. पण राघवने तिला आरसा दाखवला. अनुने राघवचे पाय धरून माफी मागितली. ती रडत म्हणाली, राघव, मला माफ कर. मी खरंच खूप मोठी चूक केली. तुझे आई बाबा हे माझे आहेत हे मी कधीच लक्षात घेतलं नाही. मी माझ्या आईवडिलांना जसा मान देते तसंच त्यांनाही मान द्यायला हवा होता. पण मी त्यांच्याशी नेहमी थोडं परकच वागत होती. पण आता कसं होणार नाही? मला समजलं की संसार टिकवण्यासाठी फक्त पती पत्नीचं नातं पुरेसं नसतं, तर दोन्ही घरातलं प्रेमही जपणं गरजेचं असतं. तिचे आई बाबा म्हणाले, अनु बाळा, आम्ही तुझे आई बाबा आहोत. तू जसं वागशील त्यातून आमच्या केलेल्या संस्कारांचं दर्शन होईल. कोणतेही आईवडील आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार करत नाहीत. त्यामुळे तुला चुकीचं वागताना पाहून आम्हाला देखील वाईट वाटलं. पण आता तुझ्या डोळ्यात पाहून खरंच तुला पश्चाताप वाटतोय असं जाणवत आहे. म्हणून आजच वचन दे की यापुढे तू राघवच्या आईवडिलांनाही तुझ्या आईवडिलांसारखं मानशील. अनुराधाचे डोळे पुसत म्हणाली, अनुराधा, हो बाबा, मी वचन देते. आत्तापासून प्रत्येक सण, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत वाटून घेईल. सीमा पुढे आली आणि म्हणाली, ताई, आज मी तुमची चूक मान्य केली. तेच खूप मोठं आहे. जाऊ द्या, भूतकाळात काय झालं त्यावर विचार करू नका. यापुढे सगळे तुम्ही प्रेमाने एकत्र राहा. राघवच्या डोळ्यात समाधान चमकले. तो म्हणाला, बस अनु, बस.
अनुराधा, तर मला हेच हवं होतं. मला नेहमी वाटत होतं की तू तू छान सून होऊ शकतेस, पण थोडा हट्ट आणि अहंकार तुला मागे ओढत होता. आता आपलं दोघंच आई वडिलांचा सन्मान करणार. अनु त्याच्या हातावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाली, धन्यवाद राघव, मला चूक सुधारायची संधी दिल्याबद्दल. आज तुझ्यामुळे मी स्वतःला ओळखू शकले. तू लवकरात लवकर जाऊन आई बाबांना कायमसाठी इथे घेऊन ये, असं म्हणाली. अनुराधा हे ऐकताच राघव खूप खुश झाला आणि अनुराधाच्या आईवडील आनंदी झाले. काही वेळाने ते सगळे आपापल्या घरी परतले. 2 दिवसांनी राघव गावाकडे जाऊन आईबाबांना घेऊन आला आणि आल्यानंतर अनुने सासूबाईंना आणि सासऱ्यांना वाकून खाली नमस्कार केला आणि म्हणाली, आई बाबा, हे तुमचं घर आहे आणि हो, आता मी गावाला जाणार नाही. आपण सगळे इथेच आनंदाने एकत्र राहू. सुनेमध्ये झालेला बदल पाहून राघवचे आईबाबा खूप आश्चर्यचकित झाले आणि अनुराधा पुढे म्हणाली, आई बाबा, मी आधी तुमच्याशी खूप चुकीचं वागली आहे, त्याबद्दल मला माफ करा, मोठ्या मनाने माफ करा. राघवच्या आईबाबांनी देखील मोठ्या मनाने अनुला माफ केलं. अनुच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती खूप खुश होऊन म्हणाली, आई बाबा, फ्रेश होऊन पटकन जेवायला बसा, मी गरम गरम जेवण वाढते. आज मी खास तुमच्यासाठी स्वयंपाक बनवला आहे. घरातला आनंदी वातावरण पाहून राघवच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येऊन ते डोळे पुसत म्हणाले, देवा, आमच्या घरात असाच एकता आणि प्रेम कायम राहू. त्या दिवशी बऱ्याच काळानंतर राघवचे आईबाबा आणि आपला मुलगा आणि सुनेसोबत आनंदाने जेवण करत होते. राघवच घरचं खरं प्रसन्न झाला होता. घर झालं होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, लग्न फक्त 2 माणसांचं नातं नाही, तर 2 कुटुंबाचे बंध जुळवणं असतं. संसार टिकवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवून एकमेकांना मनापासून स्वीकारणं गरजेचं असतं. अगदी बरोबर ना? तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, राघवने घेतलेली परीक्षा अनुची आणि शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रत्येक घरात असाच जर मुलगा असेल तर घरात कधीही भांडण होणार नाही आणि आईवडिलांना आणि सासू सासऱ्यांना सांभाळण्याप्रमाणे होईल. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.